हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सगळं आवरलं आहे, स्वयंपाक झाला, सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं आणि इथं आमच्यासाठी चहा टाकला आहे. तर या वेळेला चहा का टाकला आहे कारण रात्री मिसळ पाव होती आणि त्याच्यातले बरेचसे पाव शिल्लक आहे. तर चहा पाव खायची इच्छा झाली सगळ्यांना, तर आम्ही चहा पाव खाणार आहे, त्यासाठी इथं चहा टाकला आहे. आणि आज मस्त अशी मेथीची भाजी बनवली. बाबा चालले गावाला आणि कानाला पण जायचंय त्यांच्यासोबत. मम्मीला बाय बाय सुद्धा करीत नाही, त्याला वाटलं मम्मी मला घेईन म्हणून बाय बाय पण नाही करीत आहे. बाय बाय. ब्लॉग मध्ये मम प्यायताना पाहिलं म्हणून कानाला मम प्यायचं होतं, पण तसं नाही. तो का ए मम पे ना दादू, मम पे ना. तिकडे नको पाहू आंब्याकडं. देत नाही तर शांत बसत नाही. काय लागत का ना. आता बाबू आता रडू राहिलं बरं का आंब्यासाठी. काय काय लागत, काय देऊ दादू, काय खायचं. आंबा ये. विसरलं आंब्याला विसरले. चला मस्त जेवण वगैरे झालंय आणि कानाला पण आत्ता आंघोळ घातली आणि सुनीलचं जेवण बाकी, कारण त्यांनी सकाळी खूप चहा पाव खाल्ली त्यामुळे ते अजून काही जेवले नाही. तर आता त्यांना जेवायला बोलून आणते. तर काहीच माझ्या हस्बंडचा तर IT इंडस्ट्रीमध्ये जॉब आहे, त्यामुळे त्यांना 6 ते 8 तास चेअरवर बसावं लागतं आणि त्यांना वर्क फ्रॉम होम आहे. तर चेअरवर बसून त्यांचं खूप बॅक पेन होतं आहे, त्यामुळे ते बेडवर शिफ्ट झाले. पण बेडवर बसल्यावर पण त्यांना नेक पेन होतं आणि या पेनसाठी कायमच आपण पेन किलर वगैरे टॅबलेट्स घेऊ नाही शकत ना. त्याच्यावर काहीतरी सोल्युशन तर काढलं पाहिजे. त्यासाठीच मी त्यांच्यासाठी एक गिफ्ट ऑर्डर केलं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर हे अगॅरोचं ॲटम प्लस हँडहेल्ड बॉडी मसाजर मागवलं आहे मी त्यांच्यासाठी. आणि त्यांना रिलीफ भेटेल चांगलं त्यांच्या पेनला, त्यामुळे मागवलं आहे. आणि हे यूज पण करणं खूप सोपं आहे. आता मी तुम्हाला याचे युजेस सांगते. तर यामध्ये एक युजर मॅन्युअल भेटतं आणि सोबत या 5 अटॅचमेंट आणि हे मशीन. तर चला हे यूज कसं करायचं आपण बघू. आणि या अटॅचमेंट फिक्स करणं खूप सोपं आहे. जस्ट एक आता मी अटॅचमेंट घेतली आहे, ही रोटेट करायची आणि फिक्स करायची. तर हे बघा अशी फिक्स झाली. ही मसाजरची होल बॉडी आणि हे ऑन ऑफ करायचे नॉब आहे. तर आपण याला रोटेट करून ऑन करू शकतो किंवा ऑफ करू शकतो किंवा स्पीड पण ॲडजस्ट करू शकतो, आपल्याला हाय पाहिजे किंवा लो पाहिजे. तर ही पहिली अटॅचमेंट आहे आणि याला म्हणतात थायची मसाज हेड. तर ही अशी फिक्स करायची. तर या हेडने आपण बॅकची मसाज करू शकतो आणि आपले जे ॲक्युप्रेशर पॉईंट आहे त्यांची पण मसाज करू शकतो. तर चेअरमुळं सारखं बसून सुनीलला तर बॅक पेन होतं आहे, तर आपण त्यांच्यावर हे यूज करून बघू. कसं वाटतं. नेक्स्ट हेड आहे ज्याला आपण म्हणतो वेवी मसाज हेड. तर हे पण सेम पहिलं आपण जसं अटॅच केलं तसंच अटॅच करायचं. याच्या मदतीने आपण आपले आर्म शोल्डरचे मसाज, परत फीटचे मसाज, हे सगळं मसाज करू शकतो. तर ते पण आपण ट्राय करून बघू. नेक्स्ट आहे बॉल मसाज हेड. तर या हेडने पण आपण आपल्या आर्मची, फीटची आणि आपल्या काल्फची मसाज करू शकतो. आणि जर कोणी नवीनच जिमला जात असेल तर वर्कआउटमुळं पण जरा काल्फ वगैरेमध्ये पेन होतं, तर या मसाजने एकदम रिलीफ वाटतो. तर चला हे पण आपण ट्राय करू. लास्ट आहे फ्लॅट मसाज हेड. तर हे जरा वेगळ्या पद्धतीने अटॅच करायचं आहे. हे जे पहिलं होतं ते काढून घ्यायचं आणि हे इथं अटॅच करायचं. हे मसाजर आपण फुल बॉडीसाठी यूज करू शकतो. तर मला तर हे अगॅरोचं मसाजर खूप युजफुल वाटलं. तर हे सगळे हेड्स आणि त्याचे असे यूज होते. तर मी तर तुम्हाला यूज करून दाखवलंच आणि मला पर्सनली हे मसाजर खूप आवडलं. हे 28 व्होल्ट पॉवर कन्झ्युम करतं आणि सोबतच
आपल्या बॉडीला एकदम आराम देतं. आणि हो, याची ग्रिप पण एकदम चांगली आणि लाईट वेट असल्याने आपण कुठं पण प्रवासात वगैरे याला कॅरी करू शकतो. याची जी कॉर्ड आहे ती 2 ते 3 मीटर लॉंग आहे आणि सोबतच याला 1 वर्षाची गॅरंटी पण आहे. तर मला तर हे प्रोडक्ट पर्सनली खूप युजफुल वाटलं. कसं वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं. तुझे लय एफर्ट्स वाचणार आहे. तुला मी पाठ दुखायला लागली का दाबायला लावायचं नव्हतं, ते यांनी मस्त करू. अगॅरोच्या या मसाजरनी माझं काम एकदम सोपं झालेलं आहे. जर तुम्हाला पण हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. काय करते माहिती की ते कानाला मी आता काय म्हणलं एक आंबा काप मी काना खातो म्हणलं तर लगेच तिकडून मम्मी काय त्याची मम्मी आली मी त्याला 3 टाइम जात खाई फक्त मी करणार आणि दररोज एवढं तर होतं. पनीर मध्ये समज मी त्याला मी जे खातोय त्याच्यातलं समज चपाती किंवा भाजी थोडस दाखवून मी आता उद्यापासून हे काय मी ना त्याला देणारच नाही बरं का उद्यापासून तुम्ही देतो तुम्हाला काय दीदी आता आहे ना आता तुम्ही त्याला ज्या वेळेलाच बनवणार तुम्हाला जे खाऊ तू सांग श्रुती आणि आता पण त्याला जास्तच केलं मी त्याला 3 टाइम केलं तुला माहिती त्याला आंबा खाल्ल्यावर काय होतं? त्रास होतो. 2-3 वेळा जावं लागत त्याला. किती त्रास होतो तू त्याला. आंबा खाणार आहेस का बाळा? नका नाव त्याला आंब्याचं ध्यान देऊ. दादू आंबा खाणार आहेस का? आणि हे मुद्दाम त्याला मी जेवायला घेऊन बसले का त्याला तिथे घेऊन आंबा येणार मग तो लगा आंबा आंबा खाणार जेवायचं सोडून देणार आंबा खाऊन घ्या. बरं त्याचा आंबा इतकं प्रिय आहे पण आम्हाला त्रास होतो हे कोण सांगन? हा चल रे पप्पा हान हान काकाच्याच बसू राहिले हान कोणाला हान काकाच्या जोरात हान काव आंबा देते हा आणि एवढी मेहनतीने बनवली अहो त्यानं आता पाहिलं मम्मीला टोला दिला एक. हा माटोला दिला का हा काय देणंच नव्हतं. अरे यार बदल तू आता आठवण 4-5 दिवसांनी वाढली साहेब आता वरून खाली बॅट घेऊन आलेले खेळण्यासाठी आणि बॅट सोडून आता ते दुसरेच मुंग्या पातीन खाली कचरा पातीन काय काय शिल्लक काय काय नाही. इकडे माग शी काय रे तुला सापडत कस काय रे? हा नका आणू चेहरा असंच खाऊ घालून त्याला पळत पळत. चल दादू हे बाय मम्मीने काय केलं चल ये पॅनकेक कोणाला खायचे? मुरमुरे बघ कानाला आणलेले सीझनचे फर्स्ट जांभूळ. सुनील आणि काना गेले होते सोनाच्या घरी फिरायला आणि त्यांच्या जांभळीला पण लई जांभळ आले आमच्या इला पण आले पण जरा यावेळेस ते असे जास्त मोठे नाही झाले त्यांच्यामध्ये जास्त गर पण नाही आहे कारण पाणी पण नव्हतं एवढं आणि जास्त बार आल्यामुळं त्याला जास्त गर नाही आले त्यामुळं पिकले पण गोड नाही आमची जांभळ पण जास्त गर नाही आले ना. तर हे सोना त्यांचे जांभळे हे पण लय गोड आहे त्यांच्याला पण नाही एवढा गर. मागच्या वेळेस जेवढे होते ना असे मोठे मोठे ह्यावेळेस नाही त्यांचे पण मागच्या वेळेस मोठे होते कदाचित ह्यावेळेस ऊन जास्त आहे त्यामुळं कारण मागच्या वेळेस मे मध्येच पाऊस चालू झाला होता त्यामुळं जांभळीला भरपूर पाणी होतं आणि लवकर जांभळं पिकले होते. यावेळेस पिकले पण लेट आणि जास्त झाडे पण नाही झाले. काय चालू जांभूळ छान आहे बरं का थँक्यू. तुझ्यासाठी चांगलं. कानानं खाल्लं का? कानानं खाल्लं नाही एक खाल्लं पहिलं खाल्लं पुरून दुसरं बहुतेक त्याची टेस्ट बदलली तुरट लागलं थोडं जरा. आवडलं ना आत्यान ते पण आले. मी बनवते बटाट्याची चटणी दीदींनी पोळ्या बनवल्या कानाला आता दूध पाजताय आज रस बटाट्याची चटणी आणि चपाती. कानाचं चालू आहे जेवण आणि तिकडं पप्पा आणि काका क्रिकेट खेळते. आज त्यांना बॅट दिसली बरं त्यामुळं क्रिकेट खेळायचा मूड झाला त्यांचा ते दोघं क्रिकेट खेळत आहे पण आमचं पूर्ण लक्ष तिकडे आम्हाला खायचं नाही आम्हाला क्रिकेट खेळायला जायचं. के खाऊन पटकन हे घे हे काय हे काय तीनच घास राहिले दादूला असं झालं कधी बाहेर जाईन तीनच घास
घास राहिले काकीला ना आता आमचे एक घास चिवचा हे बघ, एक घास पहिला. काकाचा, एक घास काकीचा, एक घास मम्माचा. काय एवढेच खाऊन घ्यायचे बरं का आता आपल्याला. बरं, चला आपल्याला जायचं भूर जायचं भूर जायचं. चल जाऊ दे. हा ये परत करायचं ना. अरे मेरी लवंगा तेरी लवंगा तिचा डुगडुग माझ्या गाई गोबी उतरला माझ्या. तू कर हे बाय असं करायचं. अरे मेरी लवंगा तेरी लवंगा तिचा खाऊनच घेतला पाय खाऊनच घातला डायरेक्ट का. उतरला राजा. ये डिंचक 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 डिंचक. माग जाशाल डायरेक्ट. खाली या, खाली करा, आरिंग मिरिंग करा खाली. डिंचक 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 डिंचक. अरे मेरी लवंगा तेरी लवंगा तिचा डुगडुग माझ्या गाई गोबी उतरला राजा. टाळ्या वाजव, टाळ्या. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण आता चूचू वाडा कर, हरी. चूचू वाडा. चूचू वाडा कर, चूचू वाडा कर.